नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहे झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या रेड कार्पेटवर आणि सगळ्यात गाजलेली धमाल जोडी आहे आपल्यासोबत, रितिका आणि पार्थ. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त. कमाल कमाल. आज तू शांत का दिसतोयस? काही कारण? मी एकटा नाही आलो ना आज. मंडळी मिसिंग आहे, टीम मिसिंग आहे ना? काय हो यार, आम्ही सगळी टीम मिसिंग आहे. पण बॉईजची टीम मिसिंग आहे त्याच्यामुळे पण ठीक आहे. आम्ही वी आर हिअर फॉर देम. आम्ही राडा मजा करण्यासाठी. 2023 मध्ये बॉईजचा सिनेमा आला आणि भरभरून प्रेम मिळालं परत चौथ्या सिनेमाला सुद्धा. सो कसं वाटतंय? सुरुवात तुझ्यापासून. खूप छान वाटतंय आणि मुळात माझ्या कॅरेक्टरची ग्रेसची 2 सिनेमांनंतर पुन्हा एंट्री झाली होती यावर्षी, त्याच्यामुळे तर मी खूपच एक्सायटेड होते आणि लोकांचा प्रतिसाद बघून अर्थात खूप छान वाटलं. मला पण आम्ही ॲक्च्युली थोडे घाबरलो होतो की आपण चौथ्यांदा आणत आहोत. सो लोकांचे एक्सपेक्टेशन्स पण खूप असतात. तर लोकांना त्याचं जे हवं आहे ते मिळायला पण हवं आणि त्यात नाविन्य पण असायला हवं. पण लोकांना सिनेमा खूप आवडला, आपल्या प्रतिसादावरनं कळलंच. सो होपफुली आता आम्ही पुढच्या वर्षी किंवा येत्या काही वर्षात परत पुढचा सिनेमाही नक्कीच घेऊन येऊ. त्यामध्ये आज बॉईजची टीम मिसिंग आहे म्हणून पार्थ खूप शांत दिसतोय. पण ह्याच्या व्यतिरिक्त पार्थ कसा असतो मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा तो तुम्हाला म्हणजे एकटा भेटतो किंवा ओव्हरऑल म्हणजे मी असं ऐकलंय बऱ्याचदा की तो शांत असतो रिअल लाईफमध्ये सुद्धा. सो हे खरं आहे का? हो, शांत तर असतो. स्क्रीनवर दिसतो त्याच्यापेक्षा नक्कीच शांत असतो. पण या पणच्या पलीकडे बरंच लपलंय. पण त्याची मजा मस्ती, टॉन्ट्स आणि काय म्हणतात त्याला, प्रँक्स करणं वगैरे असं चालूच असतं. त्याच्यामुळे एक असा पॉईंट येतो जेव्हा असं म्हणावं लागतं, पार्थ तू जरा गप असं म्हणावं लागतं सगळ्यांना. शब्द वापरले त्याबद्दल धन्यवाद. फारच चांगलं बोलली. मला रितिकाबद्दल पण ऐकायला आवडेल की पार्ट ऑफ स्क्रीन रितिका कशी असते? काय वाटतं? बरोबर आहे, हे सब होना चाहिए ना, बॅलन्स होना चाहिए. ती जेवढी सोज्वळ आणि अशी गुणी गोड दिसते तेवढी आहे ती. असं हे नाही, म्हणजे प्रॉब्लेम नाही त्यात. पण ती ना कधी कधी थोडंसं हे करतं की म्हणजे काय होतं, आपल्याला तिचं ऐकावं लागतं आणि आपण मग जास्त थोडं ऐकावं लागतं तिचं. पण मग नाहीये, हे उगाच बोलतोय. अरे नाही, थोडं जास्त ऐकावं लागतं तिचं आपल्याला. पण ते चांगलं आहे, म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिचं नाही ऐकलं तर मग ती अगदी थोडंसं चिडते. फार नाही, अगदी थोडंसं म्हणजे जरा जास्त असं मला वाटतंय. नाही, अजिबात खरंच नाही. चिडत नाही म्हणजे खरंच मी नाही चिडत. आणि मी चिडले मी कधी माझा आवाज वाढवते सांगतात कधीच नाही. मी चिडले तरी मी याच आवाजात बोलते. हे किती स्केरी, हे जास्त स्केरी आहे ना. ओरडलं तर ठीक आहे, हे स्केरी आहे. म्हणजे चिडली की खरंच तिचा आवाज वाढत नाही वगैरे सगळं आवाजाला बेस येतो म्हणजे बेस येतो, उत्पन्न असा निर्माण होतो, तयार होतो. आणि तो जास्त डेंजर असतो ओरडण्यापेक्षा पण. तो सिनेमामधला लंडन मिसळ एक डायलॉग होऊन जाऊन दे लंडन मिसळ मधला आपल्या प्रेक्षकांसाठी. अरे बापरे. तो नाही तो ती आहे. तो आल्यापासूनच सगळे प्रॉब्लेम्स सुरू झालेत, कारण तो नाही तो ती आहे. हा ऍक्च्युली गौरव मोरेचा डायलॉग आहे. ह्या आवाजात नाही ऐकला मी कधी. पण तुला माहिती तू बेसचा आवाज काढण्याचा ऋतुजा ताईसारखा तुझा सिमिलर आहे, तसं तुला वाटतं का? हो, थोडं वाटतं. आणि कशी ती प्रोसेस होती? म्हणजे तुम्हाला आवाजासाठी वर्कशॉप्स वगैरे होते तेव्हा काय एक्झॅक्ट त्याची? आवाज क्रॅक करणं सगळ्यात जास्त अवघड होतं, कारण माझा आवाज तसा वरच्या पट्टीतला आहे. बाकी सगळ्या गोष्टी आमचे जे डिरेक्टर होते जालिंदर सर, त्यांच्याबरोबर वर्कशॉपमध्ये बऱ्यापैकी अचीव्ह केल्या होत्या. आम्ही अगदी नाटकासारखी रिहर्सल करत होतो प्रत्येक सीनची, कारण ते साकारणं थोडंसं टफ होतं. पण आवाज अगदी शूटच्या आदल्या दिवसापर्यंत सापडत नव्हता. पण मग फायनली माझ्या एका मित्राला ऑब्झर्व करून मला तो आवाज सापडला. पर तुला एक वेगळा प्रश्न विचारावा असं वाटतो. बॅक टू द फर्स्ट डे आणि आजचा पार्थ काय बदललेलं वाटतंय जेव्हा तू स्क्रीनवरचं पहिलं काम सुरू केलं आणि आज खरंच खूप मोठं सगळं निर्माण केलंस तू स्वतःच्या अस्तित्वावर. सो तुला काय वाटतं बॅक टू द फर्स्ट डे असं पळून पाहिलं तरी तो पार्थ आणि आजचा पार्थ? अरे हो ना, तो पार्थ फारच चांगला होता असं मला वाटतं. चांगलं हा पण चांगलाच आहे. पण ना मी माझी सुरुवात आहे 2010ला. सो मी तेव्हा खूप लहान होतो आणि तेव्हाच्या पार्थला काही कळत नव्हतं. पण आत्ताच्या पार्थला सगळं कळतं आणि मला असं वाटतं समोर की थोडा इनोसन्स मे बी कमी झाला आहे का. पण मग मला असं वाटतं की तो व्हायलाही हवी का. असं आता किती लहान राहू, की शाळेतल्या मुलाचे रोल थोडी करणार आता मी. तर बराच बदल झाला आहे. आणि मागे बघितलं असं वाटतं की तेव्हा काही कळत नसताना जे केलं ते पण त्यात पण मजा वाटलीच. आणि आत्ताही जे करते त्यात मजा येते. सो मजा येते तोपर्यंत, मला आवडते तोपर्यंत करत राहील. तुला सुद्धा सेम क्वेश्चन, कारण जेव्हा मी बॉईज वनचा पोस्टर पाहिला होता तेव्हा आम्हाला ही अभिनेत्री नवीनच होती. पण म्हणजे अरे ही लहान आहे, पोस्टरवर थोडीशी मोठी दिसते. आम्हाला अशी तेव्हा उत्सुकता निर्माण झाली होती. आणि आम्ही तुला प्रत्यक्षात पाहिल्यावर तू म्हणजे जशी आहे तशीच दिसत होती. सो तो तुझा प्रवास एकंदरीत कसा होता?
मी गुंतदार उदय नावाची मालिका होती झी मराठीवर. वेदूने 10 सुद्धा वेदुणे 10 सुद्धा होती. त्याच्यामुळे या मालिकांपासून खरं तर चाइल्ड ॲक्टर म्हणून सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर सामबुक नावाचा माझा पहिला चित्रपट होता आणि मग बॉईजमुळे खऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो की ओळख मिळाली. आणि सो प्रवास तर अर्थात खूपच इंटरेस्टिंग होता, कारण साईड बाय साईड नाटकं पण सुरू होती, मग सिनेमांमध्ये आणि सिरियल्समध्ये पण काम करायला मिळत होतं आणि नवीन नवीन शिकायला मिळत होतं. आणि हा म्हणाला तसं मला वाटतं की म्हणजे माझ्यात अजून तो इनोसन्स आहे, कारण मला असं सतत सगळीकडे बघत असते, सतत इथून काही घेता येत नाही, काय काय कारण तिला दाढी येत नाही, मला दाढी येते. लावू दे. आय कॅन अंडरस्टँड. त्याच्यामुळे मला सतत काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात आणि मी खूप क्युरियस असते आणि मला ते जपायचं आहे शेवटपर्यंत. तुमचे काही अपकमिंग प्रोजेक्ट्स येत्या वर्षभरात ते तुम्हाला प्रेक्षकांबरोबर शेअर करायचे वाटतात? गुलदस्त्यातले राहू दे गुलदस्त्यात, पण काही वेगळे असे तुम्हाला शेअर करायचे वाटतात? मी आत्ता प्रसाद ओक सरांनी डिरेक्ट केलेली वडापाव नावाची फिल्म जस्ट शूट करून आले. ती फिल्म रेडी पण आहे, आता बघूयात ती कधी रिलीज होणार आहे. सो ही एक फिल्म आहे. त्या व्यतिरिक्त काही नाटकं सुरू आहेत आणि अजून काही प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल हळूहळू सांगेल. माझा येत्या 19 जानेवारीला सिनेमा येतोय आईच्या गावात मराठीत बोल नावाचा, जो ओमी वैद्यांनी डिरेक्ट केला आहे, त्यांनी प्रोड्यूस पण केला आणि त्यांनी काम पण केलं त्याच्यात. सो ह्या सिनेमासाठी मी आता एक्सायटेड आहे, लोकांना आवडतोय आणि कसा वाटतोय ह्याबद्दल. सो होपफुली या 19 जानेवारीला लोकांना आम्ही थिएटरमध्ये भेटू आणि हा सिनेमा आवडेल. आणि बाकी काही प्रोजेक्ट्स आता ह्या वर्षात अजूनही बघायला मिळतील जे गुलदस्त्यात आहेत. आणि मी पण स्टँडअप आणि ह्या गोष्टी पण साईड बाय साईड चालू आहेत. सो स्टेज आणि सिनेमा असं दोन्ही बॅलन्स करतोय. आणि आम्ही दोघांनी एक नाटक पण केलं आहे, ज्याचा नुकताच पहिला प्रयोग झाला. कोणतं नाटक आणि कुठे प्रयोग वगैरे? येस, नाटकाचं नाव आहे हम दोनो और सू. हा एक सोलो प्ले आहे, इंग्लिश आणि हिंदी, जो यांनी डिरेक्ट केला आहे. आणि ज्यात रितिका 6 कॅरेक्टर्स प्ले करते एकटी. येस, त्याचे प्रयोग आता सुरू आहेत. मग अपकमिंग प्रयोग कुठे वगैरे प्रेक्षकांना? अपकमिंग प्रयोग अजून ठरला नाही आहे, पण आमचा परवाच पहिला प्रयोग झाला, जो खूप छान होता, हाऊसफुल होता, शुभारंभाचा प्रयोग झाला. पण मग याचे अपडेट्स तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर मिळत राहतील. प्लीज बघायला नक्की या. थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.